अगं कामाला गेलेत ना ते, काम संपलं की येतील इथं. त्याच्या अगोदर कसं काय येणार नाही का? येतील हा? नको काळजी तू. बर ऐकते का, मी जाऊन येते वाड्यावर, व्हायचं बोरडते नाही तर. ए मामी ऐक की, घरातलं सगळं काम झालं ना की मी मंदिरात गेले तर चालेल ना? जा की, विचारायला कशाला पाहिजे, आणि जातेस तर माझ्याकडनं पण नमस्कार सांग. हा चल, जाऊन ये का मी. आई अगं पण तू सांगितलंच नाहीस, आपण आज अचानक असा मंदिराचा प्लॅन का केलाय? अगं आनंदाची बातमी. काय काय आनंदाची बातमी आहे? आई तू हिला सांगितलं नाहीस? अच्छा अच्छा, सिक्रेट आहे. ओके ओके. मला वाटलंच होतं तू असलंच काहीतरी बोलशील. ए आई याची काय गरज आहे का? ए तू जा रे, तू मला सांग काय आनंदाची बातमी आहे? अगं यांचा मेसेज आला होता, सरकारने यांना जलसंधारण समितीचा अध्यक्ष म्हणून नेमलंय. आत्ताच कळलं, म्हणून देवाचे आभार मानायला आलोय आपण. काय म्हणतेस? ही तर खरंच आनंदाची बातमी आहे. वाव मस्त. एक मिनिट, म्हणजे तुलाही हे माहिती नव्हतं ना? आई माठ आहे ग. अरे गेलीच विकेट. ए आई सांग ना, याला नेहमीच असं करतो. प्रताप, जायचं देवळात? चल. चला. नमस्कार बाईसाहेब. नमस्कार छोटे मालक. नमस्कार. कसे आहात? तुमची कृपा. आमची कसली कृपा, सगळी कृपा या नवसाई देवीची. चिंगी, अगं मंदिरात आलोय ना आपण, आता मस्ती बंद कर. चल नमस्कार कर. या गावातले सगळे म्हणतात तुझं लक्ष सगळ्यांवर असतं म्हणून, कोणावर कुठलंही संकट आलं की तू त्याला सामोरं जातोस. मग तसंच आता माझ्या आईबाबांवर पण लक्ष ठेव, आणि ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव. गुरुजी, वाड्यावरच्या बाईसाहेब आल्या होत्या का? हो, मग गेल्या का त्या? आत्ताच गेले का? शिड्यावरती असतील. बाईसाहेब, बाईसाहेब थांबा. बाईसाहेब तुमचा छल्ला. अगं कुठे मिळाला तुला हा? अहो इथेच वर पडला होता. धन्यवाद. सरलाची भाची ना ग तू? हो. उद्या मामी बरोबर घरी ये. खूप मोठं काम केलंयस तू माझं. अहो मोठं काय त्यामध्ये? मी नसता दिला तर कोणीतरी दिलाच असता की. फक्त एवढंच की मी आणून दिला. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना
त्याला कळलंच नसतं की हा माझा छल्लाय. पण तुला कसं कळलं ग की हा माझा आहे ते? त्या दिवशी मामी सोबत आले होते ना मी घरी, तेव्हा पाहिला होता म्हणून लक्षात राहिला. एक काय शार्प मेमरी याची. मला 2 आठवड्यांपूर्वी घेतलेले कपडेही आठवत नाही. गुड यार, गुड. उद्या घरी ये नक्की. हो येते बाईसाहेब. आज या मुलीने आपल्या घराची इब्रत वाचवली. हा छल्ला माझ्या सासूबाईंनी मला दिला होता आणि त्यांच्या सासूनी त्यांना. हा जर माझ्याकडून आज हरवला असता ना तर खूप मोठा अपराध झाला असता. पण ह्या मुलीमुळे हे नाही झालं. आणि हा छल्ला दुसऱ्या कोणाला मिळाला असता ना तर त्याला मोह आवरला असता का ह्याचा? पण खरंय आई, मला पण ही मुलगी खूप खरी आणि प्रामाणिक वाटते. तुम्ही गाडीत बसा, मी आलोच. हो चालेल. मला अजून द्या ना. चिंगी, अगं प्रसाद येतो, एकदाच घ्यायचा असतो बाळा. ताई आवडलं म्हणून घेते ना. अगं म्हणून काय सारखं जाऊ द्या सारखं? हो. लहान आहे ती. जेवण. रमे, काही घोळ घातला का परत? नाही ग, खरंच नाही. तुझी शपथ. नक्की ना? अगं हो ग बाई, मग कसे आले ते इकडे? आता मला काय माहिती, त्यांनी काय येऊ नये का इथे? देवाचं दर्शन घ्यायला आले असतील. माझं दर्शन झालंय मगाशी. अच्छा, झालं का दर्शन? छान छान. ह्यांनी घोळ घातलाय म्हणून मी नाही आलो. दरवेळी या माझ्या समोर येतात ते माफी मागायला, पण आज मी यांच्या समोर आलोय ते माफी मागायला? आभार मानायला. पण मी काहीच नाही केलं. थँक्यू सो मच. तुझं नाव काय? कविता, पण मला सगळे चिंगी म्हणतात. चिंगी? मग कसं वाटलं आमचं गावातलं मंदिर? खूप छान आहे. मग आता रोज येणार ना इथे खेळायला? हो. आणि गावामध्ये तुझा कोण फ्रेंड झाला की नाही? नाही ना अजून. हरकत नाही. मी तुझा गावातला पहिला फ्रेंड. चालेल ना? उहुं. पळेल. ये. चल निघायचं. हो ताई. बाय फ्रेंड. बाय फ्रेंड. खजिन्याची चावी त्यांना देऊन टाकली? हो. अगं येडी आहे का तू? ते फिल्म मध्ये करतात तसं केलं असतं ना. म्हणजे कसं ग? ते फिल्म मध्ये डील करतात ना, अगर तुम खजिन्या की चाबी चाहते हो तो अमुक अमुक रक्कम हमको दे दो, असं केलं असतं. अगं पण ती त्यांची वस्तू होती, आपण असं कसं करायचं? अगं त्यात काय एवढं, सगळेच करतात. आणि मी थोडी म्हणते का चाव्या तुझ्याकडे ठेव, पण देताना जरा तोडपाणी केली असती ना. पाहिलं का आता त्यांचीच वस्तू त्यांनाच परत देताना व्यवहार कशाला करायचा? ताई तू एकदम बरोबर केलं बघ. ए चिंगे, तू गप ग. तुला काय कळतं व्यवहारातलं? आणि ते पैसे आले असते तर त्यातनं तुला ड्रेस नसता का घेतला?
जरा आपली हाऊस पण पूर्ण झाली असती. मला नको त्या पैशाचं काही. बाईसाहेब आता तुझं काय? गप ग जरा तू. काय म्हणले ग बाईसाहेब? काय म्हणणार त्या? काही नाही ग, त्या खुश झाल्या चाव्या परत दिल्या म्हणून. होणारच. आता एवढी महत्वाची वस्तू फुकटात मिळाली, मग का खुश नाही होणार? किती वेळ बोलत होते तुझ्याशी? काही नाही ग, फार वेळ नाही बोलल्या त्या, पण त्यांनी उद्या घरी बोलावलंय. हा, आता तर जाच, चांगला चान्स आहे. नक्की जा. मामी, मी उद्या येऊ तुझ्या बरोबर? अगं चल की, विचारायचं काय त्यात? त्याने तुला बोलवलंय ना म्हणजे प्रश्नच मिटला. आता मला माहितीये पुढची स्टोरी. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? आता त्या तुला बोलवतील आणि तुला बक्षीस देतील. हा, पण तुला कसं ग माहिती? फिल्मची स्टोरी पोस्टर वरूनच समजते सिमरनला. तू बघ, तसंच होईल. त्यांनी बोलावलंय म्हणून मी जाते, त्यांचा मान राखायला म्हणून. आणि त्यांनी बक्षीस दिलं ना तर मी नाही घेणार. आणि कशाला घ्यायचं? अगदी बरोबर आहे तुझं. उद्या चल हा माझ्या बरोबर. हे असं आहे, मूळ स्टोरीत गडबड करता म्हणून फिल्म फसती. जाऊ दे. हो युवा नेते, एवढं खाली बघितलं तर जमिनीत भोकं पडतील आता. बघा वर बघा. जरा डोळ्यात डोळे घालून बोला. बघा माझ्याकडं. हा, काय रे, काय कमी केलं तुला? द म्हटलं की दारू, प म्हटलं की पार्टी, सगळं सगळं केलं तुझ्यासाठी. तू दुसऱ्यांची धुणी देतो, हा, गद्दारी करतो, ते प्रतापचे तळवे चाटतो, त्याची कामं करतो. हा, भाऊ खाल्ल्या मिठाची शपथ घेऊन सांगतो, मी असं काहीच नाही केलेलं. अच्छा असं काय? मग तुझ्या त्या आत्ते बहिणीची त्या प्रतापची गुलगुलू ओळख कोणी करून दिली? काय? त्यांची ओळख? हे तू आता येडा बनून पेडा नको खवकळलं ना. तुझी ती आत्ते बहीण त्या प्रताप सोबत मंदिरात हसते काय, मुरडते काय, तू सेटिंग लावून दिली ना त्यांची. आम्ही का मेलोय काय? हा, ते श्राद्ध घातलं माझं तुमच्यात. भाऊ जर मी काही असं केलं असेल ना तर 12 कुत्री मारायचं औषध मला एकट्याला द्या. म्हणजे मी खोटं बोलतोय? या कावळ्यांनी यांच्या डोळ्यांनी पाहिलंय. अहो भाऊ, यांना काय आखली आहे का? ए कसं असतं ना, दगाबाज लांडग्यापेक्षा बेअक्कल बैल कधी बरीच. जर गोळी घालायची वेळ आली ना तर लांडग्याचा नंबर सर्वात पहिले लागेल. भाऊ माझा ऐका ना भाऊ, मला थोडा वेळ द्या भाऊ. माझ्या आजपर्यंतची जेवढी पुण्य आहे तुमच्याकडे तेवढी सगळी पानाला लावतो भाऊ. मला यातलं काय पण माहित नाही भाऊ ऐका ना, मी स्वतः जातीने लक्ष घालतोय यात भाऊ ऐका माझं, थोडा वेळ द्या मला. लांडग्याला तो लांडगा नाहीये हे सिद्ध करायला वेळ दिला. धन्यवाद भाऊ. मी स्वतः लक्ष घालतो. मला थोडा वेळ द्या, मी सांगतो तुम्हाला. भाऊ ना कडक, मी येतो भाऊ. खुशबू तो बहुत बढ़िया आ रही है. राजा भैया, आज खाना किसने बनाया पता है क्या? हमारे अत्ते बहिनी ने. हिंदी आधी धड मराठी बोलायला शिक, कळलंय ना? नुसतं हात रांगवत गावभर हिंडत जाऊ नका. ताई, आज मेथीची भाजी केलीस? एकदम चूक. गरमागरम मेथीची भाजी केली आहे. वा 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 वा, तोंडाला तर पाणी सुटलंय बघ. रमा, तू तर ना एक नंबर सुगरण आहेस बघ. या आमच्या हा?
आमच्या काय कुठं काय आत्ता म्हणलं की कुठं काय बोलतोय हं. पिंट्या दादा तुला अजून वाढू का भाजी? राजा भैया जरा 4 चौघात आजा. काय वाढू विचारतीये? आवडत नाही का तुला भाजी? जाऊ दे काय त्याला नसेल आवडत मला वाट. ए हिरोईने जरा शिक त्या पोरीकडून हा नाहीतर जावई बापू राहतील उपाशी आणि रोडावतील. रोडवते कशाला? बाहेर हॉटेल नाहीये का वडापावच्या गाड्या नाहीये म्हणा रोडवते. तुम्ही कशाला या पालथ्या घड्यात पाणी भरताय? गुमन जेवा की येऊ. ए, सावकाश. पाणी दे, पाणी. ए रे मग पाणी दे. हळू गं. पाणी पी. पाठीवरनं हात फिरव त्याचे जरा. वर बघ. तिकट लागलं का काय? डोंट वरी पप्पा आत्याने आठवण काढली असेल ना. आईला पण लागला असेल ना ठसका? तिला पण माझी आठवण आली असेल ना? म्हणजे काय आलीच असणार तिला पण आलीच असणार. चला जेवा पटापट जेवा नाही तर सगळ्यांना ठसके लागतील आणि अर्धी रात्र ठसक्यातच जायची. जेवा. शिंगेंद्रामा डोळ्यासमोर दिसल्याने की सगळ्या गोष्टी आठवायला लागतात मला. कुल्फी खाऊया तर कुल्फीचं काय म्हणजे मी काय म्हणते तुम्ही काय म्हणता? रमा रमा तू आणि सिमरन कुल्फी खाऊन या. मागच्या चौकात फेमस मिळते ना कुल्फी. होय होय होय. हा सिमरन काय एका पायावर तयार होईल. जा जा. नाही नको राहू देत. मामा आई बाबांची काही बोलणं झालं का तुमचं? हॅलो हा बोला. अच्छा नाही तसं नका करू. मी तुम्हाला तुमच्या पॉलिओच्या टनल मध्ये पाणी कधी आणि कसं सोडायचं ते सांगतो. हा सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर. हॅलो माझा आवाज येतोय का तुम्हाला? बरं मी नंतर फोन करतो. इथे जरा गुरांचा टेम्पो अडकलाय. हा मग बिघडलाय का? आवाज बंद करून देऊ त्याचा. नाही ऑन अजिबात नाही बिघडलाय. साक्षात प्रताप दादा गावाचं ग्रामदैवत असं प्रकट झालं. म्हटलं घंटा नाहीये तर हॉर्न तरी वाजवू ना. काय गावाच्या देवाला वाईट नको वाटायला. आम्ही कसले देव? देव तर तुम्ही. म्हणून असे जीव देणारे भक्त घेऊन फिरताय. अरे आता भक्त मंडळ तर तुमचं सुद्धा वाढलंय. प्राण वाचवायचे धंदे आणि आधार देण्याचे दुकाने ते टाकलेत ना तुम्ही. असे वाढतील बघा तुमचे भक्त आता. अहो नुसतं येणार नाहीत, प्रेमात पण पडते. हो हा अरे मी ऐकले की पुरी यांच्या दुकानावर जातात आणि प्राण वाचवले म्हणून यांच्यावर मरतात. खरंय का? ओ भाऊ मी सुद्धा तेच ऐकलंय. कानाचे पडदे फाटले ना की असंच विचित्र ऐकू. नुसतं ऐकलंच नाही, पाहिलंय सुद्धा. काय बोलतो? ह्या अशा तोंबड्या चौकशा आणि लोकांवर पाठ ठेवणं बंद कर. नाहीतर श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही मिळेल. आणि एकदा श्वास अडकला ना मग सगळंच अवघड.